श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येत्या गुरुवारी आहे अमावस्या. आता ही अमावस्या आषाढी अमावस्या, दीप अमावस्या तसेच गटारी अमावस्या या नावाने ओळखली जाते आणि या अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे. त्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आपल्या पितरांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व असते. असे म्हणतात की आपल्या पितरांची या दिवशी पूजा केल्याने आयुष्यातील सर्व दुःख पीडा दूर होऊन पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. पितरांच्या आत्मशांतीसाठी ही पूजा करावी. त्यामुळे ते आपल्या लोकी तृप्त होऊन राहतात असे म्हटले जाते. यामुळे अतृप्त पितरांसाठी आपण या अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभतात. आपले पूर्वज ज्यांच्यामुळे आज आपण आहोत, सुखी जीवन जगतोय, मग त्यांच्यासाठी एक दिवस काढून त्यांना आपण या दिवशी नक्कीच पूजू शकतो. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो, तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो. तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते. ते घर सुखी समाधानी असतं. तर त्या घरामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते, त्यासोबत पितरांची देखील सेवा केली जाते. उलट आपल्या घरामध्ये आपण कितीही मेहनत करा, कितीही कष्ट करा, कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. तसेच आपल्या घरामध्ये आजारपण असतं, मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात. संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर आपल्या घरामध्ये पितृदोष असला तरी पण या समस्या असतात. आता अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण या अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची पूजा सेवा करणे तितकेच गरजेचे आहे. मग या दिवशी आपण पितरांची सेवा कोणती करावी, तसेच या दिवशी कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेचे देखील आपल्याला अगणित फळ हे मिळत असते. आता सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण दरवाजा उघडल्या आपल्याला एक काम करायचं आहे. तर आपण तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता जर तुम्ही माठ भरून ठेवत असाल तर माठामधील पाणी घ्यायचं आहे किंवा इतर कोणत्याही मातीच्या भांड्यातील पाणी घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेलच तर अशा वेळेस आपण जे पाणी वापरतो तर ते शुद्ध जल घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे. आता उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं का टाकावं, तर अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या उंबरठ्यावरती येऊन थांबत असतात. आणि जर आपण तिथं पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्यामुळे या दिवशी आपण उंबरठ्यावर दोन्ही साईडनं पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे. आता ही सेवा अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण चालेल. जेव्हा पाणी शिंपडत असतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता हा उपाय अगदी आपण सकाळीच करू शकता आणि सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अशा वेळेस तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं असं पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. तसेच मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावावं, ज्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार असेल. आता यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता ही जास्त काहीही अवघड नाही. आपण जर पितरांची सेवा केली तर आपल्याला कशाचीच कमतरता ही भासत नाही आणि आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश हे मिळतच असतं आणि आपण आपल्या पितरांसाठी एवढं तर नक्कीच करू शकतो. तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामीही होत असतात. आता त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण केलेल्या आहे. आता आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवावा. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे
आणि हा कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे। आता या दिवशी दीप अमावस्या आहे। अगदी जेव्हा तुम्ही दीप अमावस्येसाठी दिवे बनवत असाल तर तेव्हा त्यातील जरी तुम्ही एक कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। आता यानंतर आपण त्या स्वस्तिक वरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता, पण शक्यतो तरी मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करावा। यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, थोडेसे काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेकडे आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून देखील हा दिवा ठेवू शकता। घराच्या बाहेर जर दक्षिण दिशा असेल तर तिथे जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल। या दिव्यामध्ये आपण 11 किंवा 21 काळे तीळ देखील टाकायचे आहे, कारण की काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित असतात। आता आपण जिथे दिवा ठेवलेला आहे तर तिथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे। तर सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आता आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। अगदी मनापासून श्रद्धेने आणि तळमळीने आपण आपल्या पितरांची सेवा ही या दिवशी आवर्जून करायचीच आहे। तुमच्या पितरांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता। तसेच तिथे बसून आपण पितृअष्टक पितृस्तुती देखील पठण करायची आहे। पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण तिथे बसून आवर्जून करायचंच आहे। आता ही सेवा शक्यतो घरामधील जी पण वडीलधारी व्यक्ती असतील, मग आजी असतील, आजोबा असतील तर त्यांनी करावी आणि त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी ही सेवा केली तरी पण चालेल। आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगायचं आहे। मग विवाह जुळून येत नाही किंवा अगदी नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू दे असे देखील आपण म्हणावे। आता हा दिवा आपण अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। किती वेळ प्रज्वलित करायचा तर रात्री 12 वाजेपर्यंत जर ठेवणे शक्य असेल तर 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता किंवा पूजा झाल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 तास आपण हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। आता यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये देखील आणखीन एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। तर आपण जिथे पाण्याचा माठ भरून ठेवतो किंवा जिथे फिल्टर असेल किंवा जिथे पाण्याचा हंडा असेल तर तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात। तर त्या पाण्याजवळ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो देखील दिवा आपण अशाच पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे। अगदी तो दिवा चौमुखी नसला तरी पण चालेल, आपण पंथी देखील तिथे प्रज्वलित करू शकता। एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाका आणि त्यावरती मातीची पंथी ठेवा, त्यामध्ये मोहरीचं तेल टाका। तसेच त्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण देखील करायचं आहे। अशा प्रकारचे 2 दिवे आपण या दिवशी आपल्या घरामध्ये प्रज्वलित करावे। यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। त्यानंतर या दिवशी जर तुम्हाला नदीकाठी, तलावाकाठी किंवा विहिरीजवळ जिथे पण पाण्याचा संगम असेल तर तिथे देखील आपण एक दिवा प्रज्वलित करावा। तसेच पाण्यामध्ये आपण पिठाचे गोळे देखील टाकावे माशांसाठी। यामुळे देखील आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते। जवळपास जर तुमच्या पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ देखील जायचं आहे, तिथे देखील कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकायचे आहे। यामुळे देखील आपल्याला आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच पिंपळाच्या झाडाला थोडंसं शुद्ध जल अर्पण करावा आणि हे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे। या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे। तसेच या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते। यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा दिल्याने पितृ प्रसन्न होतात, कारण की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या समोर येत असतात। पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद हा प्राप्त होतो। अमावस्येच्या दिवशी
आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करा। दान करताना आपण आपल्या पूर्वजांची नावे घ्यायला विसरायचं नाही। तसेच अमावस्येनिमित्त शिव मंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी शंकरांना प्रार्थना करावी। अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन देखील सुखी होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।